सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढारी न्यूजचा किंवा पुढारी समूहाचा कोणताही एक्झिट पोल असो किंवा ओपिनियन पोल असो, आपली सॅम्पल साईज प्रसन्न ही नेहमीच मोठी असते. बरोबर. केवळ काही शीतं निवडायची आणि त्यावरून भाताची परीक्षा केली आहे असं आव्हानाचं ते धोरण पुढारीचं नसतं. त्यामुळे स्वाभाविकच एक मोठा सॅम्पल साईज घेऊन आपण लोकांसमोर आलेलो आहोत. नेमकं अर्थात यावेळीची निवडणूक प्रसन्न ही इतकी अटीतटीची निवडणूक आहे की नेमकं काय घडेल, कसं घडेल याचा तसा अचूक अंदाज वर्तवणं अनेकांसाठी खूपच जिकरीचं जात आहे. या क्षेत्रातले नावाजलेले सेफॉलॉजिस्ट सुद्धा यावेळी बोलताना हेच सांगताना दिसले की ही निवडणूक खूप वेगळी आहे, अटीतटीची आहे. नेमकं काय ते सांगता येत नाही. परंतु पुढारी न्यूजच्या जे नेटवर्क आहे, संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं गावागावातलं नेटवर्क, मतदान केंद्रापासून आपण लोकांशी जो संवाद साधला, अगदी म्हणजे हे खूप बालिश वाटेल, परंतु शाही तपासण्यापासून जो प्रकार घडतो की होय खरोखर हा मतदार आहे आणि मग त्याचं एक्झिट पोलसाठी मत जाणून घेणं, ते नोंदवणं आणि त्यात पुन्हा केवळ मतदारसंघातल्या एका भागापुरतं ते केलं का, तर तसं नाही आहे. तर संपूर्ण मतदारसंघाच्या एकंदरीतच मतदार रचनेचा अभ्यास करून त्या मतदारसंघात फिरून त्या मतदारसंघातल्या प्रत्येक स्तरातील प्रत्येक भाषिक किंवा धार्मिक समूहातील मतदारांचं मत जाणून घेऊन हा सर्वे झालेला आहे, एक्झिट पोल झालेला आहे. आणि त्यानंतर आता आपण लोकांसमोर जाणार आहोत. अर्थातच हा सर्वे अनेक बाबतीत वेगळा यासाठी सुद्धा आहे किंवा सॅम्पल साईजसाठी नाही आहे. तर आपण लोकांना हे सुद्धा सांगणार आहोत की पहा या जागा कशा किती अटीतटीच्या आहेत. त्यामुळे उगाचच असं आव्हान न की नाही आम्ही सांगतो तेच योग्य आहे, तसं नाही आहे. त्यात योग्य प्रकारे लोकांपर्यंत एक्झिट पोल नेमकं काय सांगतो, मतदारांच्या मनात दडलेलं प्रत्यक्षात काय घडणार आहे त्याचा वेध घेण्याचा सुद्धा प्रसन्न आपण प्रयत्न करतो.